हॅलो एव्हरीवन, तर आपण बघितलं आहे राजस्थानची स्पेशल रेसिपी, नंतर आपण कर्नाटकची स्पेशल रेसिपी बघितली आहे. तर आज आपण बघणार आहे गुजरातची स्पेशल रेसिपी. तुम्ही डाळ ढोकळी तर ऐकली असेल ना, बरेच जणांनी खाल्ली पण असेल, पण कचोरी डाळ ढोकळी कधी ऐकली आहे का? नसेल ऐकली तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. एकदम मस्त आंबट गोड अशी कचोरी डाळ ढोकळी तयार होते. एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा. करायला थोडासा वेळ लागतो, पण खायला अप्रतिम आहे. केलेली मेहनत वाया जाणार नाही. त्यासाठी एका भांड्यामध्ये आपल्याला 1 वाटी तूर डाळ घ्यायची आहे. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून कुकरमध्ये ते भांडं लावून त्यावर आपल्याला 1 ते 2 बटाटे चिरून मस्त स्वच्छ धुवून ठेवायचे आहे आणि 2 ते 3 शिट्ट्यापर्यंत डाळ छान शिजवून घ्यायची आहे. नंतर एका बाउलमध्ये आपल्याला गव्हाचं पीठ आणि बेसन घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला बेसिक मसाले टाकायचे आहे, म्हणजेच हळद, तिखट, धनापूड आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. सर्व इन्ग्रेडियंट्स हाताने मस्त मिक्स करून घ्यायचे आहे आणि थोडं पाणी टाकून आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. सध्या नॉर्मल आपण जसं चपाती मळतो तसं गोळा तयार करून घ्यायचा आहे. मग छान आपला गोळा तयार झालेला आहे. इकडे आपलं कुकर पण झालं होतं. आता काय करायला माहिती आहे का, त्याच्यामधले बॉईल बटाटे काढून घ्यायचे आहे, थंड करायचे आहे, साल काढायचे आहे, त्याला छान असं स्मॅश करायचं आहे. आता त्या बटाट्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला हळद, तिखट, धनापूड, चवीनुसार मीठ, तीळ, मिरेपूड टाकायचं आहे. सोबत आपण मस्त आंबट चिंबट करण्यासाठी चाट मसाला किंवा तुमच्याकडे जर आमचूर पावडर असेल तुम्ही ते टाकू शकता. कसुरी मेथी टाकायची आहे आणि हे सर्व इन्ग्रेडियंट छानपैकी आपल्याला हाताने मस्त चोळून मिक्स करून घ्यायचे आहे. भरभरून कोथिंबीर घालायची आहे. आता सर्व इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घ्यायचे आहे. बघा छान असं मिक्स झालेलं आहे. तर आता करूया आपण डाळ ढोकळीसाठी कचोरी ढोकळी तयार. तर मी सगळं चामधाम घेऊन खाली बसली होती. मस्त IPLची मॅच बघत केली होती. माझ्या मुलींनी, माझ्या हजबंडने मला हेल्प केली. मस्त एक गोळा घ्यायचा आहे मोठा, एक ताट पालथा करायचा आहे, त्यावर मोठी चपाती लाटायची आहे आणि कुठलं एक भांडे घ्यायचं आहे आणि त्याच्या अशा पद्धतीने आपल्याला राऊंड करून घ्यायचे आहे, जसं व्हिडिओ दाखवलेले आहे. त्यावर थोडी बटाट्याची भाजी भरायची आहे आपल्याला, जसं मी व्हिडिओ दाखवला आहे. मस्त बोटाच्या साहाय्याने आपल्याला छोट्या छोट्या कचोऱ्या तयार करून घ्यायच्या आहे. बघा अशा पद्धतीने मस्त छान अशी कचोरी आपली तयार झाली आहे. ते पुटून म्हणून त्याला व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे. बघा छान अशी कचोरी तयार झालेली आहे. अशा पद्धतीने माझ्या बाकीच्या सर्व कचोऱ्या तयार करून घेतल्या होत्या. आता गॅसवर आपल्याला मोठं पॅन ठेवायचं आहे. त्यामध्ये आपल्याला आवश्यक तेवढं तेल टाकायचं आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला जिरं, मोहरी, हिंग टाकायचं आहे. बारीक कट केलेला कांदा आणि हिरवी मिरची घालायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे सगळं शिजवून घ्यायचं आहे. कांदा होईसर इकडे आपली डाळ पण छानपैकी बॉईल झाली होती. बघा आता रवीच्या साहाय्याने आपल्याला छानपैकी त्याला फेटून घ्यायचं आहे, आयटून घ्यायचं आहे. बघा भरपूर पाणी टाकायचं आहे. याला पाणी खूप जास्त लागते. इकडे कांदा पण आपला शिजला होता. आता यामध्ये टाकायचे आहे आपल्याला बेसिक मसाले, हळद, तिखट, धनापूड, गरम मसाला. तर तिखट मीठ जे आहे ते आपण आधी पण वापरलेलं आहे, त्यामुळे त्याच्यानुसार आपल्याला टाकायचं आहे ना, तर जास्त होऊ शकतो. त्यामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे. व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. बारीक कट केलेला टोमॅटो टाकायचा आहे. मसाला जळू नये म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं होतं आपण. त्यामध्ये बारीक कट केलेले टोमॅटो टाकायचे आहे. टोमॅटो नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. आता यामध्ये आपण वरण टाकणार आहे, आपण जे आयटम घेतलं होतं ते. आता त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि 1 ते 2 ग्लासाला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. मस्त आपल्याला ते पातळ असं वरण करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये टाकणार आहे आपण सांबार मसाला. तर सांबार मसाला एकदम ऑप्शनल आहे, मी टाकत असते, चव छान येते. त्यामध्ये टाकायचं आहे गूळ आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त उकळी काढायची आहे, एकदम गदगदवाली. बघा कचोरी तयार झाल्या होत्या. कचोरीचा बटाट्याची भाजी संपली होती म्हणून उरलेल्या मी चपातीचे अशा पद्धतीचे रोल तयार केले होते. छान अशा आपल्या वरणाला उकळी आली आहे. त्यामध्ये आपण तयार केलेली कचोरी सोडायची आहे. अलगट हे सोडायचे आहे, एका दमान नाही सोडायचे आहे. नंतर आपण जे छोटे छोटे रिंग तयार केले होते ते टाकायचे आहे. आता छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. मस्त कचोरी जी आहे आपल्याला वरणात शिजवून घ्यायची आहे. गुजरातची फेमस रेसिपी आहे डाळ ढोकळी. तर आपण त्याचं दुसरं एक व्हर्जन बघितलं आहे, कचोरी डाळ ढोकळीची रेसिपी. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. करायला जरी जरासा व्यवस्थित वेळ लागला असला तरीही
टेस्टला खूप बढिया लागते. नवीन रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा. मग आपली कचोरी डाळ ढोकळी शिजलेली आहे. त्यामध्ये आपल्याला भरभरून कोथिंबीर टाकायची आहे, तडका टाकायचा आहे. तडका पॅनमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे. तेल थोडंसं गरम झालं, त्यामध्ये आपण लाल सुकी मिरची टाकणार आहे, जेणेकरून ती वस्तू शिजल्या गेली पाहिजे. जिरं टाकायचं आहे, मोहरी, कढीपत्ता आणि आपण थोडंसं अर्धा चमचा तिखट टाकणार आहे. काश्मीरी लाल मिर्च पावडर आहे, कलरसाठी टाकलेलं आहे आपण, तिखट बिलकुल नाही आहे ते. नंतर त्याला तडका जो आहे आपला डाळ ढोकळी मग टाकायचा आहे. बघा, तयार आहे आपली गुजरातची फेमस अशी कचोरी डाळ ढोकळी. तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्याकडे लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नसेल माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, मला भरभरून सपोर्ट करा आणि गरमागरम डाळ ढोकळीचा आस्वाद घ्या. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर. लुक्स यम्मी ना.